हे जे सगळे नवे आहेत आणि मला असं वाटतं की नवीन लोकांबरोबर जी काम करायची जी मजा असते ना ती खूप छान असते. सर्वात मोठा थँक्स सांगेन मी हर्षवर्धन दादाला, हर्षवर्धन मावरे, ज्यांनी आमचं गाणं गायलंय आणि खूप मस्त गायलंय गाणं. नशिबाने बाप्पा आहेत आणि आज मेन तर 2 दिवसात पाऊस नाही. हा. ही मेन ग्रुप आहे. ही मेन डिफिकल्टी आणि ही टेन्शन होतं आम्हाला की कसं आणि काय करायचं. बाकी सगळं त्या बाप्पाने अरेंज करून दिलं. मजा करतो नेहमीप्रमाणे. आणि मेन म्हणजे जर बाप्पाचं गाणं आहे म्हटलं की सगळ्यांनाच एक वेगळी एक्साइटमेंट. फेमस चेहरे घेणं न घेण्यामागचं कारण सांगायचं तर आजकाल लोक झालेत मोठं असं वाटतं मला. तर मला असं वाटतं की जी लोक आहेत स्ट्रगल करतात ज्यांना खरंच संधी मिळायला हवी तर अशा लोकांना संधी दिली तर ते त्या बाप्पाकडून ब्लेसिंग करतील. म्हणून मी विचार करतो की आपण तशा लोकांना संधी द्यायच्या आणि ते चांगलं असतं कारण फेमस लोकांना आपण देतो तर त्यांचे जरा वेगळेच चोचले असतात असं म्हटलं तर काही वावगं नाही आहे. गणराया करू आरती तुझी मोरया रे, गजानना गणराया. पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. नवीन सॉन्ग येतंय तुमचा गजानना गणराया. खूप खूप शुभेच्छा पहिलं तर तुम्हाला. काय सांगाल की कसं शूट सुरू आहे आणि रेकॉर्डिंगवरती मी येणारच आहे. पहिलं तर आजचा पहिला दिवस शूटिंगचा आहे. काय सांगाल कसं चालू आहे? खूप छान वाटतंय बेसिकली. गणपतीचं गाणं आहे, एक्साइटमेंट आहे सगळ्यांची आणि सगळ्यांसोबत काम करून इतकी मजा येते. गाणं तर उत्तमच आहे. सई मॅमने गाणं कंपोज केलंय आणि आपला मित्र खास आणि ह्याने खूप छान पद्धतीने डिरेक्ट केलंय आणि ऍक्च्युली मला स्वामीचं गाणं याच्यासोबत लिहिलं होतं. तो केल्यानंतर जो मला अनुभव होता त्याच्यानंतर मी ह्याला म्हटलं की भाई तूच करणार आहेस. सो बेसिकली सांगायचं म्हणजे एखादी गोष्ट कशी मांडू शकतो ते ह्याच्याकडनं शिकावं. तर मला ओव्हरऑल हे जे गाणं आम्ही केलंय तर मला खरंच खूप मजा आली आणि मी चिल्ली पिल्लर छोटी आहे ही आपली एक आहे हिरोईन. सो हे जे सगळे नवे आहेत आणि मला असं वाटतं की नवीन लोकांबरोबर जी काम करायची जी मजा असते ना ती खूप छान असते. कारण की त्यांच्याकडनं काहीतरी असं वेगळं शिकायला मिळतं आणि त्या लोकांना एक वेगळी संधी मिळते. बिकॉज आमच्या टायमाला कोणी आम्हाला संधी दिली नव्हती पण आता ह्या लोकांना एक संधी मिळते. सो भविष्यात हे लोक काहीतरी वेगळं करतील. तर ह्या पूर्ण गणपतीच्या गाण्याला शूट करायला खरंच खूप मजा आली. कास्टिंगवरती मी येणारच आहे. पहिलं रेकॉर्डिंगवरती जाऊया. सो ताई काय सांगाल की कसं रेकॉर्डिंग झालंय? कारण कमी बजेटमध्ये बसवणं खूप डिफिकल्ट असतंच. पण ते किती टास्क होतं तुमच्यासाठी? पहिली गोष्ट तर सर्वात मोठा थँक्स सांगेन मी हर्षवर्धन दादाला, हर्षवर्धन मावरे, ज्यांनी आमचं गाणं गायलंय आणि खूप मस्त गायलंय गाणं. आणि माझे स्वतःचे स्टुडंट्स जे लहान स्टुडंट्स आहेत त्यांनी हे गाणं म्हटलंय तर त्यांना मी सर्वात पहिले धन्यवाद म्हणते. हे गाणं आणि लिहिणं कन्सेप्ट कशी आणि काय आली ते नक्कीच विचारू नका, कारण ती येते आपोआप येते. ती कशी येते काय येते ते मला नाही माहिती. ती देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने ते येऊन जातं. एवढंच बोलून मी. याच्या पलीकडे जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे ऋषिकेश गांगण यांनी ऍक्च्युली अरेंज केलंय गाणं. आणि थोडा बेसिक हात जो गाण्याचा आहे तो मी पण मारून घेतला की बाबा मी पण थोडंसं गाणं अरेंज केलं. अशी ही गाण्याची आपली कथा आहे, रायटिंग अँड कंपोजिंग. लिरिक्स सोबतच एक स्टोरी टेलिंग पण खूप इम्पॉर्टंट असतो. सो काय याची कन्सेप्ट कोणाच्या माइंडमध्ये आलं होतं आणि ते कसं आता डिलिव्हर होणार आहे? स्टोरीचं सगळं क्रेडिट आहे ना मी निखिलला देणार आहे. बिकॉज निखिलने सगळं मॅनेज केलंय. स्टोरी लाईनअप म्हणा किंवा शॉर्ट डिव्हिजन असतील किंवा डिरेक्शनही तोच करतोय आणि एडिट सुद्धा तोच करणार आहे. तर तुम्हीच जाणून घ्या त्याच्याकडनं की काय असणार आहे ते. ऍक्च्युली गणपती बाप्पा म्हटल्यावर नाही हे येत नाही. चैतन्यने सांगितलं आम्ही तसं होतं स्वामी समर्थांचं गाणं केलेलं. त्याच्यानंतर गाणं पाठवलं. त्याच्यानंतर चेतन बरोबर एक लाईन त्याच्या डोक्यात होती जी सईने त्याला सांगितलेली. सईचं आणि माझं बोलणं झालं नव्हतं. त्याच्यानंतर असंच एक thought आला मी माझे काही थॉट्स टाकले. त्याच्यानंतर आमचा एक कॉल झाला. त्या कॉलवरती कळलं की सईच्या डोक्यात एक्झॅक्टली गाणं लिहिण्यामागे काय कन्सेप्ट होती. मग त्याच्यावरती हळूहळू ते डेव्हलप करत करत आता जे गाणं आता करतोय शूट तो जवळपास आता 5वा ड्राफ्ट. तर ते चालू आहे आणि बाप्पा आहे तर तो बाप्पा करून घेतो. बाकी टीम आहे सगळ्यांची हेल्प सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे. अमेय आहे, विनायक आहे, चेतन, सई यांचं तर लीड सुरुवात आहे. बाकी माझी वाईफ त्यांनी पण म्हणजे आम्ही जिथे जातो तिकडे डोक्यात हेच चालू असतं. त्याच्यामुळे 5वा ड्राफ्ट येईपर्यंत जे चालले ते सगळ्यांचे इनपुट्स येऊन ते पुढे जाते गाणं. त्यात तिघे जे आहेत त्यांनी पण मजा आली म्हणजे धमाल करत होते ते. म्हणजे हे साहेब हे हे एनर्जी म्हणजे आपलं त्याला सांगितलं की चेतनला थोडीशी एनर्जी दे म्हणजे जरा अजून पुढे मजा येईल. बाकी बघू कसं होते. छोटेसे प्रयत्न आहेत आमच्याकडनं करतो.
बरं निखिल, ॲज अ डिरेक्टर हे कितवं तुझं सॉन्ग आहे? आणि लहान मुलं असल्यावरती टास्क असतो आणि म्हणजे ते असं डिफिकल्ट असतं की हँडल करणं वगैरे ते कसं मॅनेज करून घेता तुम्ही? मॅनेज करणं म्हणजे ऍक्च्युली ह्या आधी ना शॉर्ट फिल्म आणि अजून 3-4 गाणी केली. तर त्यात लहान मुलांबरोबर एक मिक्सअप व्हायची आणि तशी आवड तर लहान त्याच्यामुळे आणि ते असतात चांगले, फक्त त्यांच्या कलाने घ्यावं लागतं. आणि बाकी सगळी टीम आहे जी त्यांच्याबरोबर मजा करते आणि त्यांच्यावर मजा केली की ते ऑटोमॅटिकली आउट. तो आहे आता 4-5 गाणी केली आहेत लहान मुलांबरोबर, तर मजा येते चांगली. बरं एखादा प्रोजेक्ट करायचं गेलं तर म्हणजे काही ना काही डिफिकल्टी येतच असतो आणि आता तुम्ही बाप्पाचं गाणं करताय, स्वामींचंही केलं होतं, आता विघ्नहर्ताचं गाणं करताय. याच्यामध्ये काही असे विघ्न आलेत का की बाप्पाने दूर केले तसं काही? नशिबाने बाप्पा आहेत आणि आज मेन तर 2 दिवसात पाऊस नाही. हा. ही मेन ग्रुप आहे, मेन डिफिकल्टी आणि ही टेन्शन होतं आम्हाला की कसं आणि काय करायचं. बाकी सगळं त्या बाप्पाने अरेंज करून दिलं, मंडपापासून सगळी माणसं हेल्प वगैरे सगळं आहे. सो बाकी आता चेतनला माहिती या व्यतिरिक्त काय काय हडल झालं तो सांग. याच्या पलीकडे म्हटलं तर सगळ्यात मोठा विषय येतो तो प्रोड्युसरचा. सो प्रोड्युसर्स मिळत नव्हते. सो काही लोकांनी आपल्याला सहकुशीने दिली, काही लोकांनी ब्रँड्स म्हणून आपल्याला तुम्हाला ब्रँड. सो बेसिकली हा अशा पद्धतीनं झालंय. कारण सगळ्यात मोठा टास्क तोच होता की त्याशिवाय ही गोष्टच पुढे जाऊ शकत नव्हती. तर झालंय. आणि अजून एक मला सांगायचं की सगळ्यात मोठं अजून एक कौतुक असेल की ह्या दोन मित्रांसाठी. एक विनायक दादा आणि अमय असेल, हे दोघं जण पण बोलतील की आमची ते सांगतील कसं वाटतं यांना शूट बद्दल. एकंदरीत सगळं रोहितच चाललंय, मजा करतो आम्ही नेहमीप्रमाणे. आणि मेन म्हणजे जर बाप्पाचं गाणं म्हटलं की सगळ्यांनाच एक वेगळी एक्साइटमेंट असतेच आणि आहे, जी आम्ही ऑब्व्हियसली ती कॅरी फॉरवर्ड करून सगळ्या गोष्टी जी विघ्न आहेत ते सगळे विसरून आम्ही बस हे गाणं पूर्ण मोठ्या पॉझिटिव्ह वेने कसं कम्प्लीट करू शकतो याच्याकडे चालतो. सो मजा करत आमचं हे सगळं गाण्याचे शूटिंग चालू आहे. दादा. गेल्या वेळेला आम्ही जे स्वामींचं गाणं केलेलं ते देखील स्वामीने स्वतः घडून आणतात. आता देखील बाप्पा आहेत, बाप्पा देखील हे स्वतः घडून आणतायत. बघू आता पुढे गाणं कसं छान होतं. हे गाणं खूप छान आहे. बरं प्रत्येक वेळी असं ना की एखादं गाणं करायला घेतलं किंवा काही शॉर्ट फिल्म घेतली तर मार्केट फेस असलं पाहिजे, मार्केट व्हॅल्यू असली पाहिजे, अशी बरीच वेळेला डिमांड असते, लोकांची पण असते. पण तुमच्या गाण्यात किंवा आधीच्या गाण्यात सुद्धा फ्रेश जोडी वगैरे इथे घेतली होती. तसं काही डिफिकल्टी येते का? किंवा कास्टिंग बाबत कुठला विचार केला जातो पहिला? कास्टिंग बाबत मी पहिली गोष्ट किंवा गाणं बघतो. त्याच्यानंतर मी ठरवतो बेसिकली की मी निखिललाही फोटोज पाठवतो. जेव्हा मी कास्टिंग करतो निखिलची मी त्याचा सल्ला घेत असतो की हे कसं वाटेल, हे कसं वाटेल. पहिली गोष्ट की फेमस चेहरे घेणं न घेण्यामागचं कारण सांगायचं तर आजकाल लोक झालेत मोठं असं वाटतं मला. तर मला असं वाटतं की जी लोक आहेत स्ट्रगल करतात, ज्यांना खरंच संधी मिळायला हवी, तर अशा लोकांना संधी दिली तर ते त्या बाप्पाकडून ब्लेसिंग्स असतील किंवा देवाकडून ब्लेसिंग्स असतील, कारण त्यांचं भविष्य कधी चांगलं घडेल. म्हणून मी विचार करतो की आपण तशा लोकांना संधी द्यायच्या. आणि ते चांगलं असतं, कारण फेमस लोकांना आपण देतो तर त्यांचे जरा वेगळेच चोचले असतात असं म्हटलं तर काही वावगं नाहीये. आणि त्याचबरोबर खूप अशा काही गोष्टी असतात ज्या मी आता सांगू नाही शकत, अजून पण काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे मी नाही घेत. आणि फेसची गरज नाही, कारण आणि- सर्वात मोठा फेस आहे आपल्याकडे, हा, हा. बाप्पा आहे. हा, तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की फेसिंग मॅटर नाही करत. मला असं वाटतं की तुमच्याकडे टॅलेंट जे आहे ना ते इम्पॉर्टन्स आहे, ते समोर आलं पाहिजे. कारण चेहरा काय नुसता फक्त बघण्यासाठी असतो, पण खरं असतं ते तुमचा अभिनय की तुम्ही तो कसा प्रेझेंट करताय. सो अजून एक गोष्ट की आमच्या कधी तर मी थँक्यू बोलेल चेतनला की मला ही संधी भेटली. मी यापुढे कधीच सॉन्ग वगैरे केला नाहीये, पण त्याने मला आग्रह केला की तू करून बघ, तू करू शकते. म्हणजे इतकं मला पुढे कोणीच ढकललं नसेल, त्याने आणि माझ्या फॅमिलीने मला इतकं पुढे ढकललंय की तू करू शकते, असं करू शकते. सो मला फक्त इतकंच बोलायची, खूप सारं थँक्यू ह्या टीमला की मला इथे आणलं तुम्ही आणि ह्या स्टेजवरती ठेवलं. थँक्यू सो मच. कसं वाटतंय? आज मला चेतन दादासोबत काम मला खूप छान वाटलं. इतकंच होतं. तर ओव्हरऑल खरंच खूप मजा येते या टीम बरोबर. आणि आम्ही आता E2M बरोबर, आता हे माझं तरी 7वं गाणं आहे. E2M बरोबर खूप चांगलं रिलेशन झालंय, बिकॉज ज्या काही गोष्टी असतात त्या जुळून येत आहेत. जसं की आता मगाशी निखिलचं सांगितलं की निखिलला मला काय पाहिजे ते निखिलला पटकन कळून जातं, आणि मला निखिल काय करणार आहे ते मी पूर्णपणे अरे भाई हा ठीक आहे करणार आहे. कारण तो जो करतो बेस्टच करतो. माझं स्वामींचं गाणं ज्या पद्धतीनं त्यांनी केलं होतं, सो वाव.
असं झालेलं. तर मी म्हटलं की ह्याच्या पुढचे जे काही प्रोजेक्ट जे माझे असतील ते सगळे E2Mचे ते सो निखिलच करेल. आणि आमचे आमचे एक गोष्ट नक्कीच सांगते, आमच्या गाण्याला रंग रूप रेखा या व्हिडिओज म्हणून येते, त्या सगळ्यांचे मी स्वतः E2M थ्रू ॲज अ कंपोजर ॲज अ लिरिक्स रायटर म्हणून आभार मानेन की माझ्या कल्पनेत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या यांच्या थ्रू साकार होत आहेत. नक्कीच या वर्षीचं गाणं बाप्पाच्या चरणी तुमचं आता येणारच आहे. पण बाप्पा न मागता सगळं काही देत असतं. यावेळी जर तुम्हाला विचारलं की या वर्षी बाप्पाकडे काय मागाल? बाप्पाकडे एवढंच म्हणेन की मी खूप मेहनत घेतोय, सो मला अशी छान छान कामं मिळत आहेत आणि मला जिथे जायचं तिथे बाप्पा घेऊन जाईल, तर तिथे घेऊन जा प्लीज. मी बाप्पा न बघता सगळं देत आहे. त्याच्यामुळे जे येत आहे ते शांतपणे आणि पूर्ण एफर्ट टाकून करत राहणार. बाकी सगळ्यांना चांगलं दिसून आता बाप्पाकडे नेहमीप्रमाणे हेच मागणं की ॲज अ कंपोजर ॲज अ लिरिक्स रायटर म्हणून पुढे जाणं आणि याच टीम सोबत पुढे जाणं. तर हेच म्हणाल की आता मी ह्या स्टेजवर आले, बाप्पा करू अजून मी पुढे जाऊ. तेच मागेल दीदी बोलते. तेच काय तेच काय आणखी अजून मोठी होईल. हा किती मोठी होणार आहे. बाप्पाकडे हेच मागणं आहे. आज आम्ही म्युझिक व्हिडिओ करतो आहोत. मला स्वतःची फिल्म करायची आहे याच टीमची. त्या बात. थँक्यू. मी हिरो असेल. तो काय नाही, नेहमीच बाप्पाकडे ज्या गोष्टी मागितल्यात त्या ऑब्विसली मिळाल्या. तो याही पुढे हेच मागेल की सगळ्यांबरोबर चांगलं काम करण्याची संधी मिळो. आणि अशीच कामं, चांगली कामं आमच्याबरोबर येत जातात. मास्टर बनायचे आणि हो. तुला काय म्हणायचंय? बाप्पाला काय मागायचं बाप्पाजवळ तुला? मला बोलायचे की मला बनायचं आणि आर्मी बन. व्हेरी गुड व्हेरी गुड. भैया लगी आहे. काय आता आपलंच गाणं सगळेच जण जण गातील माझ्यासोबत. गातील ना सगळे? गणना गणराया करू आरती तुझी मोरया रे, गजानना गणराया करू आरती तुझी मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.